महाराष्ट्रात जंगली प्राणी गावात का येतात? कारण जंगलात खाद्य नाही. ही समस्या नवी नाही, पण उपाय तर अगदी अजब गजब. आपले वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केलं आहे, प्रत्येक जिल्ह्यात 1 कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडणार. म्हणजे 36 जिल्हे आणि थेट 36 कोटी रुपयांच्या बकऱ्या जंगलात. होय, जनतेचा पैसा जंगलात, बकऱ्यांच्या रूपात. कारण काय? जंगली प्राण्यांना जंगलातच मटण मिळालं तर ते गावात येणार नाहीत. पण मंत्री महोदयांनी कधी विचार केलाय का की जंगलात जंगली प्राणीच नव्हे, चोरटे शिकारीही फिरतात. बिबट्यांच्या पेक्षा आधी तर हे बकऱ्या चोरांच्या बंदुकीसमोर, काहीच्या पार्ट्यासमोर पडतील आणि मग एका महिन्यानंतर कागदावर लिहिलं जाईल, जंगली प्राण्यांनी बकऱ्या खाल्ल्या. अगदी तसंच जसं 33 कोटी झाडं लावली होती आणि ती झाडं कुठेच नाहीत आणि उद्या या बकऱ्यांचाही पत्ता नाही. मग प्रश्न सरळ असा आहे, ही योजना जंगली प्राण्यांसाठी आहे की कोटींच्या घोटाळ्यासाठी? वनक्षेत्र सुधारायचे असेल तर पाणी, शिकार प्राणी, जंगलांचा अधिवास, निगराणी हे उपाय आहेत. पण बकऱ्या जंगलात सोडणं हा उपाय नव्हे. ही तर घरपोच मटण योजना आहे, ज्याचा फायदा बिबट्यांना कमी आणि काहींना जास्त. म्हणून लोकांचा एकच सवाल, वनमंत्री महोदय, जनतेचा पैसा जंगलात का सोडताय? जंगल सांभाळा, पण खजिना उधळू नका. आज जंगलात धोका बिबट्यांचा नाही, धोका आहे अशा विचित्र, गैरजबाबदार आणि संशयास्पद योजनांचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.